कोणत्याही टीमला बॅड लाईटला सामोरे जावे लागणार नाही याच्याकडे आपण लक्ष द्यायचंय. त्यामुळे आता थोडंसा अजय आणि टीम आपण थोडं सहकार्य करा. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर झाल्या पाहिजेत याच्याकडे लक्ष असू द्या. टाइम अलर्ट असेल. क्वार्टर फायनलची पहिली मॅच 5 टीम होत्या. 5 टीमांमध्ये लकी ड्रॉ केला, लाईव्ह ड्रॉ केला आणि तिथे मात्र लबेश अँड सानवी 11 साई स्टार व्हीगर टीम क्वालिफाय झालाय सुपर 3 साठी. हार्दिक अभिनंदन. आता मात्र राहिलेल्या 4 टीम मध्ये हे सामने आपण पाहणार आहोत. ए पोल मधून नक्ष 11 गावदेवी बेलवली टीम, त्यानंतर बी पोलचा विचार केला जक्ष 11 भैरवदेव रिटकर, या 2 टीम दरम्यान हा 3 षटकाचा सामना आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संदेश भोईरनं त्याला साथ देईल सौरभ भगत. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन अजय पाटील या गोलंदाजाला आपण पाहतो. मागील ओव्हर 15 मिनिटाचा उदय. आता आपण पाहतो 3:36 झालेत. 3:37 पहिला बॉल इथून डिलिव्हर केला जाईल. ओव्हर द विकेट अजय पाटील तयार. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न लॉंग लेग रिजन मध्ये, जरूर आउटफील्ड मध्ये अडथळा निर्माण होतोय. या बॉल वरती सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. 4 धावा सहजरित्या मिळाल्या असत्या, परंतु इथून मात्र नशिबाची साथ गोलंदाजी करणाऱ्या बेलवली टीम संघासोबत. आणि या बॉल वरती फक्त रन्स मिळतील 2 आणि 2 धाब्याने अकाउंट ओपन केलं जाते बॅटिंग करत असताना रेडगर संघाचं. टप्पा बॉल अगदी ऑन साइडला करण्याचा ची साथ मिळाली गोलंदाजी करणाऱ्या टीमला बेलवली टीमला. टोटल 2 धावा धाबा फलकावरती. पहिल्या बॉलचा खेळ झाल्यानंतर अजय पाटील पुढील बॉल इथून जरूर डिलिव्हर केला जाईल. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डची सजावट आपण पाहिली तर वाईडिश लॉंग ऑफ आणि मिड विकेट मध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजय पाटीलचा पुढचा बॉल यावेळी ऑफ स्ट्रिकला शपळून क्या बात आहे. टाटा बाय बाय करत हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा ठोकला षटकार. अब फलकावरती बिनपाद अशी सुरुवात बॅटिंग करत असताना जक्ष 11 भैरवदेव रिटकर. पहिल्या बॉल वरती चौकार मिळाला असता, परंतु दुसऱ्या बॉल वरती षटकार. अगदी चांगली बॅटिंग. ऑफ स्ट्रिकला शपल होऊन हा दमदार स्ट्रोक आपण पाहिला. अजय पाटीलचा नेक्स्ट बॉल. यावेळी देखील लाईन चेक करावी लागेल. यस, अंपायरचा डिसिजन येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडले जाते, अंकित केली जाते. 1 रन. टोटल 9 ऑन अ बोर्ड. 9 धावा धाव फलकावरती. अगदी चांगलं षटक राहिले बॅटिंग करणाऱ्या रेडगर टीम संघासाठी. टॉस जरूर गमावला जक्ष 11 भैरवदेव रेडगर टीमने. प्रथम बॅटिंग करत असताना संदेश पोहीरच्या पॅटमधून एक तडाखा आपण पाहिला. टोटल 9 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ झाल्यानंतर सुरुवात चांगली. पॉझिटिव्ह स्टार्ट. इंटेंट देखील फलंदाजाचा चांगला. हो, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. फिल्डर तैनात. मेसफील्ड त्याचा फायदा जरूर 2 फलंदाज उचलतील. आणि पंचांचा इशारा आहे तो या सिरीज नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल. नो +1 दुहेरी धाव या धाव फलकावरती अंकित केली जाईल. आणि दुहेरी धावेने धाव फलक पुढे जाते. टोटल 11 ऑन अ बोर्ड. आता फ्री हिटची नामी संधी निर्माण झाले. सौरभ भगत ऑन साइडला खेळताना पाहायला मिळेल. ना दसरा ना दिवाळी बोनस मैदानाच्या आतमध्ये सौरभ भगत साठी टोटल 11 धावा धाव फलकावरती. अद्याप 2 बॉलचा खेळ झाला आमचे साथीस करून आम्हाला सांगतील. त्यामुळे अगदी चांगला स्टार्ट मिळालाय. ज्या स्टार्टची आवश्यकता होती ती स्टार्ट 2 फलंदाज देताना रेडगर ब्रेक करण्याचा प्रयत्न. त्या बॉलवरती फक्त मिळेल सिंगल. कॅच जरूर गॅदर केला, परंतु फ्री हिटच्या संधी असल्या कारणानं सौरभ भगत आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ. एका धाबीच्या मदतीने धाव संख्या पुढे. टोटल 12 ऑन अ बोर्ड. 12 धावा धाव फलकावरती. पॉवर प्ले मध्ये अगदी
पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं जातंय रेडगड टीमच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक आता आपण पाहू शकाल संदेश भोईर या फलंदाजाला एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, एक दुहेरी धाव, टोटल 8 धाब्यांवरती खेळतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर. अजय पाटीलचा नेक्स्ट बॉल. इनफिल्डला क्लिअर होईल का हा बॉल हे देखील पाहावं लागेल. दूर चेस आहे फिल्डरसाठी आणि यावेळी देखील बॉल सीमारेषेच्या अगदी जवळ अडवला जातोय. या बॉलवरती देखील 2 धाबा, 2 धाब्यांनी धाव फलक पुढे. टोटल 14 रन्स, 14 धाबा धाव फलकावरती बिनबाद सुरुवात धमाकेदार पाहायला मिळते जक्ष 11 भैरवदेव रिडगर टीमची. सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय विगर टीम. अगदी टोटल आपण पाहिली पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 14 धाबा धाबा फलकावरती. अजय पाटीलचा नेक्स्ट बॉल. टप्प्याचा बॉल आता मात्र पूल केलाय. पूल इट्स सक्सेसफुल होईल का? आउटफील्ड स्लो, परंतु आता मात्र बॉल सीमारेषा ओलांडतोय. यावरती जाईल, या बॉलवरती मिळतील 4 रन. वैभव सर, लॉंग लेगला आपण जर विचार केला ना तर आउटफील्ड स्लो आहे, कारण संदेशचा स्ट्रॉंग झोन आहे. अगदी बॅकवर्ड स्पेड लेग, लॉंग लेग, फाईन लेग, अगदी या बॉल या एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. परंतु आउटफील्ड स्लो. मागील बॉलवरती चौकार आला. अंतिम बॉल शेष. या ओव्हरमधला हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅट्समन कडून. आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा बिनबाद. जक्ष 11 भैरवदेव रिडगर संघ 19 आकड्यावरती. धावा बिनबाद 19 आपण पाहतोय. धमाकेदार सुरुवात. पॉवर प्लेला चांगलं कॅपिटलाइज केलं जातंय रेडगर टीमच्या माध्यमातून. अपकमिंग टुर्नामेंट्स आपण पाहू शकाल. येणाऱ्या 2 जानेवारी ते 6 जानेवारी स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार क्रिकेट संघ विगर यांच्या संयुक्त विलास दादा नारायण फडके माजी राष्ट्रीय जिल्हा परिषद सदस्य चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहणार आहोत. अगदी साई मैदान विहिगर या मैदानावरती रंगणार आहे स्पर्धा. 1,20,000 पहिलं प्राइज असेल. मॅन ऑफ द सिरीजसाठी ABC गटासाठी 1 बाईक, DF गटासाठी देखील 1 बाईक अशी स्पर्धा आपण पाहणार आहोत येणाऱ्या 2 ते 6 जानेवारीमध्ये. यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये प्रोटेक्शन तयार. मिड विकेटमध्ये चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती मिळेल सिंगल. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर टोटल 19 धावा. पहिलं षटक खूप महागडं राहिलं. अजय पाटील या गोलंदाजाचा आता मात्र नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रणित गायकर या गोलंदाजाला आपण पाहतो. इथून नक्ष 11 गावदेवी बेलवली टीमला कमबॅक करावं लागेल. धाव संख्येची अगदी चांगली लयलूट पाहायला मिळते. ए पोल मधून बेलवली टीम, बी पोल मधून रिडकर हा संघ आपण पाहतो. चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना सध्याच्या घडीला ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार. ओ यावेळी यॉर्कर, क्या बात आहे. लेचर बॉलची इथून सांगता आपल्याला पाहायला मिळाली. जडमध्ये बॉल फेकला होता. या बॉलची नित्यांत गरज आहे बेलवली टीमला. एकेरी 2 धाब्याने धाव फलक पुढे जाते. टोटल 21 ऑन बोर्ड. 21 धावा बिनगडेंच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात संदेश भोईरनं तितकीच चांगली करून दिली रेडगड संघाला. आणि धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला आपण 21 पाहतो बिनबाद. नेरे धुंद्रा विभागामधील एक नामवंत संघ रेडगड संघाला आपण सध्याच्या घडीला पाहतो 21 धाब्यांवरती खेळ करत असताना. तर यावेळी देखील
देश बोहीरच्या माध्यमातून आपण पाहतोय जी सुरुवात व्हायला पाहिजे होती ती सुरुवात मात्र करून दिले बॅटिंग करत असताना दीर्घ टीमने. हे पहा नेरे संघाने जर फायनल सामना जिंकला तर आदरणीय जितेशजी पाटील यांच्या माध्यमातून 10 किलो चिकन दिलं जाईल. सुपर संडे आणि सुपर संडे मधील विजय महोत्सव साजरे करेल का जितू 11 जय हनुमान नेरे हे देखील पाहावं लागेल. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. ओ यावेळी लोअर फुल टॉस होता ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्रास बॉल जातोय मिस फिल्डिंग त्याचा फायदा जरूर दोन फलंदाज उचलतील. या बॉलवरती देखील 2 धावा आपण इथे पाहणार आहोत. 2 धावेच्या मदतीनं धावा फलक पुढे टोटल 27 ऑन अ बोर्ड. 27 धावा धावा फलकावरती अंकित केल्या जात आहेत. चांगली धावसंख्या उभारली मी म्हणेन पहिल्या सत्र चालू असताना. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे प्रणित कायकर या गोलंदाजाला आपण पाहतो. दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी लोअर फुल टॉस ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात परंतु फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार होतोय. इट्स फ्लायटी अँड पॅरल स्ट्रोक षटकार. आपण सध्याच्या घडीला पाहतोय. हो यावेळी इनसाइड आउटचा फटकाला सजवायचा होता. एज लागले शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर तैनात. अगदी चांगल्या चेंडूची अडवणी केली आणि या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं पाण्याची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाचा वाजवी खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा टोटल बिनबाद 34 रन. येणाऱ्या 2 ते 6 जानेवारीमध्ये क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहणार आहोत. साई मैदान विहीगर या मैदानावरती स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार क्रिकेट संघ विहीगर यांच्या संयुक्त विद्यमानानं श्री विलास दादा नारायण फडके माजी राज्य जिल्हा परिषद सदस्य चषक 2026 भव्य दिव्य आयोजन आपण पाहणार आहोत. डे नाईट स्पर्धा असणार आहे. ज्या कोणत्या संघाला सहभाग घ्यायचा असेल तर प्रवीण फडके प्रदीप फडके सचिन फडके सनील फडके स्वप्नील पाटील आर्यन फडके यांच्याशी संपर्क करायचा आहे. 5 षटकाचे सर्व सामने असतील. 5 गोलंदाज वापरावे लागतील. अगदी चांगली स्पर्धा आपण पाहतो. गतवर्षी देखील एक चांगली टुर्नामेंट. ABC पोलसाठी 1 बाईक DEF पोलसाठी 1 बाईक अशी मात्र स्पर्धा आपण पाहतो. 2 बाईकसह एकवेळ इव्हेंट या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट करेल. चांगली स्पर्धा येणाऱ्या काही काळामध्ये आपण पाहणार आहोत. 2 ते 6 जानेवारीमध्ये जाऊया मॅचच्या दिशेने जिथे क्वार्टर फायनलचा पहिला सामना पॉझिटिव्ह सुरुवात करून देत असताना आपण पाहिलं जक्ष 11 भैरवदेव रिडकर टीमला 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा 34. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये अभिजित चोरगे गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. अभिषेकचा पहिला बॉल वाईडिश लॉंग ऑनला मारण्याचा प्रयत्न लॉंग क्रॉस सचिन पाटील क्या बात है डायरेक्ट हिट. पहिला धक्का बिग फिश इन द नेट. फलंदाज संदेश बोहीरची खेळी संपुष्टात.
भेदणारा हा बॉल आपण पाहिला, त्यामुळे विकेट मिळवले. फर्स्ट ब्रेक थ्रू. संदेश भोईर माघारी परतलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. राहुल भगत आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्याच बॉलवर दुहेरी धाव अंकित करण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. अभिषेक चोरगे चा पुढचा बॉल. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 35. नेक्स्ट मॅच चला इनिंग ब्रेक टॉस केला जाईल. चॅलेंजर पारगाव 40+ विपक्ष जितू 11 जय हनुमान नेरे या दोन टीम दरम्यान पुढील क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळेल. ओ यावेळी इनसाइड आउटचा फटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. बॉल थांबणार नाही. बॉल जाईल सरळ सीमारेषा पार. मिळतील रन 4 चौकार. एकोणचाळीस धाबा. पहिलं षटक अजय पाटील या गोलंदाजाने हाताळलं होतं. 19 धाबा अजय पाटीलने खर्च केला. त्यानंतर प्रणित गायकरचं देखील महागडं षटक राहिलं. 15 धाबा प्रणित गायकरने देखील खर्च केला. आता स्लॉग ओव्हरचं षटक अभिषेक चोरगे हा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अगदी सरळ बॅटने धावा येत आहेत. शॉट थर्डमॅनला क्लिअर करायचं होतं. राहुल भगत या फलंदाजाला विचार चांगला होता, पण तो या बॉलमध्ये कनेक्शन झाला नाही, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. या इनिंग मधला पहिला डॉट बॉल. क्या बात आहे. अगदी चांगला खेळ साकार केलाय क्रिकेट टीमने. यावेळी देखील इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता. डीपमध्ये प्रोटेक्शन, त्यामुळे मात्र इथून मात्र परतावं लागेल राहुल भगत या खेळाडूला. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. यावेळी देखील बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न. या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल, आणि सिंगलच्या मदतीनं पहिलं सत्र संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर इथून टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 40 आणि 41 धावांचं लक्ष इथून ठेवलं जात आहे नक्ष 11 गावदेवी बेलवली संघासमोर.
जक्ष इलेव्हन भैरव द रिडगर संघ आणि दुसऱ्या बाजूला अगदी बेलोली परिसरातील हा संघ नक्ष इलेव्हन गावदेव बेलोली. दमदार प्रदर्शन दोन्ही टीमनं दिलेलं आहे संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आणि एक चांगलं प्रदर्शन देत असताना आत्तापर्यंत जी कामगिरी राहिली आहे आणि तीच याही पुढे त्यांना निरंतर चालू ठेवायचे. चॅम्पियन बनायचं असेल तर अजूनही इथून पुढे जात असताना कमीत कमी 2 किंवा जास्तीत जास्त 3 सामने जिंकायचे आहेत, नंतर तुम्ही चॅम्पियन बनाल. परंतु जाऊया, एक चांगली लढत अगदी जरूर आपल्याला बघायला मिळणार आहे. स्माइल चायनीज कॉर्नरचे ओनर राहुल मस्कर याच्याकडून या क्रिकेट टुर्नामेंटसाठी 1500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू आपल्या या अमूल्य सहकार्याबद्दल. कारण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्यासारख्या दानशूर व्यक्तीमुळेच, खरं तर व्यक्तिमत्वांमुळेच या स्पर्धा पार पडतात. कारण स्पर्धेचा अफाट खर्च हा आयोजकांना झेलावा लागतो आणि तेव्हा जाऊन स्पर्धा यशस्वी होते आणि एक चांगली लढत तुम्हाला अजून बघायला मिळेल. चला, मॅच ऑन होते. 41 टू विन, 41 करायचे विजयासाठी टीम बेलवलीला. चांगली लढत, विश ऑल द बेस्ट. पहिले षटक घेऊन आले बॉलिंग ट्रॅक वर. अगदी बघू शकता आपण प्रणव बोपी. गेम इज ऑन सायकल एंडकडे चॅलेंज आहे आकाश पवारचं. पहिलाच बॉल, थोडासा हवेत होता बॉल, सॉफ्ट डिस्मिसल होण्याची शक्यता होती परंतु फार दूर होता. थोडस डबल माइंड का राहतो आकाश, मला या गोष्टीचा चर्चा करावीशी वाटते. कारण जेव्हा त्याचा तो अटॅकिंग मोडमध्ये खेळतो तेव्हा तो सेफ असतो, परंतु जेव्हा आकाश जेव्हा सेन्सिबल क्रिकेट खेळतो तेव्हा त्याची विकेट धोक्यात असते. हे फार नोटिसेबल राहिले. त्यामुळे कदाचित जो डबल माइंड तो असतो त्यामध्ये त्याने थोडा बदल केला पाहिजे. नवीन बॅटर अगदी ते मैदानामध्ये आले होते. अजय आलीत पहिल्यांदा स्ट्राईक रेंजकडे. प्रणव बोपी. तर सौभाग्यवती मनीषाताई गायकर यांचं इथं शुभागमन होते, ज्यांच्या माध्यमातून वैभव सर आपण मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक पाहतो. माईक बंद. थांबा, 1 मिनिट थांबा. चला चला, मॅच ऑन आता बंद करूया. प्रणव सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅकवर. स्विच इट करायचं होतं, अगदी स्किट करून बॉल निघून गेलाय. विकेट किपरकडे डॉट बॉल इथे आलाय. बॅटर चांगलं रंगेल. लेग साइडला खरा बॉल आणि त्यावर हल्ला केला. बॉल चाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे आलेला हा दमदार हिट षटकार. प्रणय भोपी 774 आपले हार्दिक स्वागत. अजित तुमचे वेलकम. चांगली लढत सध्या सुरू असताना मैदानामध्ये कुस्ती कोच सन्माननीय जयराम गवते यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. प्रणव वर हल्ला बोल केलाय मैदानामध्ये. अजयनं स्विच इट करायचं तर बॉल हवेत आहे. सेफली लँडिंग झालाय. डॉट बॉलची ते सांगता होईल. 41 धावांचं आव्हान आहे, परंतु रिटघर टीमला इतक्या हलक्यात घेऊन जमणार नाही. बेलवलीलाही भरपूर मेहनत करावी लागणार या मॅच मध्ये. भले ते ए लॉट मधून आलेत. क्रिकेट खेळामध्ये कोणी मोठा नसतं, कोणी छोटा नसतं. जो आपलं दमदार प्रदर्शन देतो, आपलं टॅलेंट वापरतो, आपल्याकडे असलेला अनुभव वापरतो, तो असतो विजेता आणि तोच असतो या खेळामध्ये सर्वश्रेष्ठ. सेन्सिबल क्रिकेट सन्मानपूर्वक खेळून काढलाय. धाव घेण्यासाठी थोडंसं संघर्ष करताना बघायला मिळालं. नजरेसमोरून मिडॉनचा खेळाडू पोहोचेल तोपर्यंत 1 रन पूर्ण होते. स्ट्राईक रोटेट केली जाते. सध्या भागीदारीकडे लक्ष केंद्रित केलंय दोन्ही बॅटरना, कारण 41 करायचे आहेत आणि भागीदारी होणं फार गरजेचं देखील आहे.
जवळपास 14चा रेकॉर्ड रन रेट राहणार आहे या मॅच मध्ये आणि सध्याकडे बोर्डवर 8 धावा लागलेल्या आहेत. आकाश पवार जॉन स्ट्रायकिंग एंडकडे आला आता. यावेळेस सन्मान दिलाय. चांगल्या बॉलला चांगलं उत्तर. फिल्डर पाठीमागे. एक रन कंप्लीट केले पुन्हा एकदा. स्ट्राईक रोटेट होते. पहिलं षटक प्रणवचं. प्रणव भोपी त्याचं जे आता पहिलं षटक संपलं. एक षटकार जो खराब बॉलवर आला आणि या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन फलक जाऊन पोहोचलाय. टोटल बोर्डवर लागलेत 8 धावा. डीजे 1 मिनिट मी थांबवेन तुम्हाला. लक्षात घ्या 9 धावा लागलेत. लक्षात घ्या तुमच्या मागील मॅच मध्येच मॅन ऑफ द सिरीजच्या रन्स आणि विकेट जे बाईक आहे ते मागील मॅच मध्ये देखील स्टॉप झालेत. आता या मॅच पासून किंवा इथून पुढे तुमच्या रन्स आणि विकेट गृहीत धरल्या जाणार नाहीयेत आणि ज्याचं बक्षीस आहे ते त्यालाच मिळेल. भले एकही टीमचे ते खेळाडू असले ज्यांनी मेहनत केली ज्याने मैदान गाजवलंय त्याचं बक्षीस त्यालाच मिळेल. कारण जेव्हा जितू इलेव्हन हनुमान नेरेची स्पर्धा असते तेव्हा हे रूल फॉलो केले जातात. कोणतेही बक्षीस डिवाइड केले जात नाही. ही स्पेशलिटी आहे. जसं तुम्ही जुन्नर प्रीमियर लीग सारखी मोठी लीग बघता तिथे विश्वजित ठाकूर सारखा मोठ्या त्याने एकाच संपूर्ण टोर्नामध्ये एकाने सगळे पारितोषिक आणले. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, मालिकावीर सगळे त्याने आणली. तशाच पद्धतीचे रूल्स इथे फॉलो केले जातात. त्यामुळं या गोष्टीची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. पहिले षटक संपलंय. 41 धावांचं आव्हान होतं. 9 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवर सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय निशांत भोपी. 12 बॉल 32 ची गरज. हो सुरुवात चांगली झाली. वाईड यॉर्कर काय गोलंदाजी करते सध्या रेडगर संघ देखील. हो इथे लॉंग ऑन मध्ये थोडीशी मिसफील्ड झाली होती मायक्रो सेकंडची परंतु पहिली वेगवान धाव नसल्या कारणानं दुसरी धाव घेण्यासाठी वेळ उर्वरित राहिलेला नाहीये बेळूर संघाच्या दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्स कडे. त्या कारणास्तव सिंगलवर समाधान व्यक्त करावं लागेल. फार महत्वाची मॅच आहे. स्पर्धेमध्ये जेव्हा संघ आले तेव्हा त्यांचं स्वप्न होतं सुपर 10 मध्ये पोहोचायचं. सुपर 10 मध्ये आज आले तर आज स्वप्न झालं सुपर टॉप 5 मध्ये पोहोचायचं आणि जसे टॉप 5 मध्ये आलेत स्वप्न वाढतायत की अजून इथून पुढे पुढे जायचं चॅम्पियन बनण्याचं. दीपक फटके सर आपण व्यासपीठाशी संपर्क करा. निशांत भोपी पुन्हा एकदा. वेगवान बॉल होता. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लीग मधून खेळाडू निघालेत. लॉंग लीग कडे पोहोचले. क्रम पूर्ण झाली. चांगला थ्रो पिकअप थ्रो. थ्रो बद्दल चर्चा होत होती. अजयनं जो थ्रो केला होता ना बाउंड्री लाईन वरून डायरेक्टली स्ट्रायकर एंड कडे जो मिडल स्टंप वर त्याचा थ्रो होता तो फार ऍक्युरेट होता. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तुम्ही आम्ही जेवढे खेळाडू आहेत बॅटिंग बॉलिंगचे आपण सराव करतो किंवा आपण क्षेत्ररक्षण करत असताना झेल टिपण्याचा सराव करतो परंतु मला वाटतं फार मोजके खेळाडू आहेत डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट थ्रोचा सराव करत असतील क्रिकेट प्रॅक्टिस सेशन मध्ये. निशांत भोपी पुन्हा एकदा पहिले 2 बॉल फार इफेक्टिव्ह राहिलेत. लेन पाठीमागे ठेवले. दिशा दिले पुन्हा एकदा. फिल्डर तिथे आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून आलेले आहेत. 1 रन इथे बनते. रिडगर संघ सध्या जो फाईट करताय ना अप्रतिम आहे. मॅच मध्ये गेम मध्ये इन्व्हॉल्व राहून कसं खेळता येतं. समोर किती मोठा संघ असू द्या किती ताकदवान खेळाडू असू द्या त्यांच्या समोर फाईट करायची. जय पराजय काही या गोष्टी होणारच आहेत परंतु फाईट करणं संघर्ष करणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि तो जो संघर्ष करतो ना मैदानामध्ये अगदी रिडगर संघ तो फार लास्ट जबाब आहे. स्तुतीजन्य आहे. जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे सध्या घडीमध्ये या टीमचं. निशांत भोपी 3 बॉल फार प्रभावित राहिलेत. ओ यू मिस आय विल डेफिनेटली हिट. सगळ्यात मोठी विकेट अजय पाटीलची. क्लीन बॉल. टीमला 440 वोल्टचा झटका मिळाला आहे. अजयचं या महत्वपूर्ण मॅच मध्ये स्वस्तात परतणं फक्त 1 षटकार त्याच्या बॅट मधून आला आणि मोठी विकेट. निशांत भोपी गतवर्षी या खेळाडू बद्दल मी चर्चा केली होती जेव्हा रिडगर टीम मध्ये याला पाहिलं आणि म्हणतात ना जसं आपल्या मराठीमध्ये म्हण आहे मुळाचे पाय पाळण्यात दिसतात तशाच पद्धतीनं निशांतचं भवितव्य रिडगर कडून खेळत असताना फार उज्ज्वल आहे कारण फार धाडसी आणि साहसी खेळाडू आहे आणि त्याचं धाडस या मॅच मध्ये बघायला मिळालंय. नवीन बॅटर फुल टॉस बॉल होता त्याला फ्लिक ऑफ द रिस्क केलाय. पाठिंबा क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन इथे मिळेल.
काय षटक राहिलाय. अगदी जगशिलेबन विरुद्ध रिटघर संघाचं नक्षशिलेबन गावदेवी बेलोली संघाविरुद्ध खेळत असताना अप्रतिम चांगली लढाई, आर पार ही लढाई आहे. कोणी जिंकलेला नाहीये, कोणी सरलेला नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने सामना पुढे पुढे चाललाय. बेस्ट बॅटल, शॉर्ट लेंथ आणि त्याला प्रहार केलाय. इनफिल्डच्या वरून चाललाय एक चुकीचा बॉल आणि सुरुवातीच्या चांगल्या 5 बॉलला कलंक लावून गेला, कारण हा चुकीचा बॉल त्यावर आला बिग हिट षटकार. बॉल शिल्लक 6 आणि गरज आहे 22 धावांची. 6 चेंडू 22 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. सन्माननीय मान्यवर श्यामकांतजी मस्कर यांच्याकडून 2525 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि सन्माननीय माजी सरपंच बबन कदम साहेबांकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आले. त्यांचाही मनपूर्वक आभार. आमच्या दानशूर व्यक्तिमत्वांचं पुनश्च एकदा मनस्वी आभार. प्रणव भोपीचं पहिलं षटक 9 धावांचं राहिलं आणि या ओव्हरमध्ये निशांत भोपीनं 10 धावा खर्च केले, एक विकेट घेतली. उर्वरित 6 बॉलमध्ये करायचे आहेत 22 धावा. कोणता संघ सेमीफायनल मध्ये लकी ड्रॉ उचलण्यासाठी सज्ज आहेत. बॅटर सायकल कडे प्रणित गायकर. प्रणित सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅकवर. राहुल सज्ज होत असताना हा पहिला बॉल. मागील मॅच मध्ये देखील प्रणितनं षटकार दाखवला होता. फिल्डर मागे थोडीशी वाट पाहिली, प्रतीक्षा केली. डीप स्क्वेअर लेगला हा फील्ड केला जाईल. सिंगल बनतीये, सिंगलला फरक पडणार नाही रेडगर टीमला, कारण इन्व्हेस्टमेंट फार चांगली आहे. येणार चेंडू आणि धावामध्ये अंतर आता वाढलाय. शेवटचे 5 बॉल 21 धावांची आवश्यकता. नेरे संघ देखील असाच लढला होता, तेव्हा होता आमचा बाहुबली. आणि तेव्हा आता सुशांत सुरुवात करून दिली सुशांतनं आणि त्याला अंत केला बाहुबली रोहननं. रोहन सध्या आमच्या सोबत स्कोरिंग करतोय, परंतु उत्तम स्कोरिंग तोही करतोय. प्रेम, पुढच्या वर्षी तुला याची गरज नाहीये असं मला वाटतंय. जाऊया मैदानामध्ये. 5 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. सामना अजूनही ऑन आहे. बघायचंय कोण मारणार बाजी या बॉल निर्णय. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. अस्त्र नाही तर क्षपणास्त्र. आणि म्हणतात ना, जेव्हा मैदानामध्ये आपण रणांगणामध्ये उतरतो, तेव्हा जेव्हा युद्ध अंतिम प्रसंगामध्ये येतं, तेव्हा क्षपणास्त्रांचा वापर होतो आणि तो क्षपणास्त्र मैदानामध्ये फेकले जात आहेत. चांगली लढत सध्या मैदानामध्ये. ओ इथे एस्टाना चाटून बॉल पाठीमागे गेलाय. काय बॉलिंग केलं रिटगर टीमनं. लाजवाब. आणखीन एक विकेट. आकाश पवार बॅक टू द डगआउट. मैदानामध्ये आपण सध्या चित्र आपण बघतोय की जिथे उर्वरित आता 3 बॉल राहिलेत, 21 धावांची गरज आहे. 3 षटकांचा सामना जिद्दीनं लढला, उतरला मैदानामध्ये रिटगर संघ. सुरुवातीला जेव्हा बेलवली संघ समोर होता, थोडं चर्चेला उधाण आलं होतं की एक बलाढ्य संघ आपल्या समोर आहे, परंतु क्रिकेट खेळामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटनं परंतु बघायचं आहे. हे 3 बॉल 21. फटका चांगला आहे, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु मला असं वाटतंय जर एक्स्ट्रा बॉल आला नाही तर हे फटके फक्त एंटरटेन ठरतील, फक्त मनोरंजन ठरतील. कारण जवळपास सामन्यामध्ये रिटगर संघाचं वर्चस्व बघा मिळतं. 3 बॉलमध्ये 3 हिट जरी आले ना तरी फक्त 18 बनतील आणि करायच्या होत्या 21. त्यामुळे सामना भरपूर लांब आहे. या मॅच मध्ये आतापर्यंत बॅटिंग करत असताना उर्वरित 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. तर आदरणीय सुधाकरजी चोरगे साहेबांचं इथं शुभ आगमन होतंय. साहेब आपण यावं अतिथी मंचावर. आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा फिरवल्या बॉलला. आता प्रश्न असा आहे, कुठे ठेवला होता या बॅटरला. समाधान गायकर जाता जाता मोठे फटके दाखवतोय. आणखीन एक बिग षटकार.
हेच फक्त कानमंत्र संदेशनं दिले आणि त्याच खराब बॉलच्या प्रतीक्षेमध्ये सध्या बेलवले परंतु नाही आहे मॅच मैदानामध्ये संपली आहे आणि या सामन्यामध्ये अगदी नक्ष 11 गावदेवी बेलवली सारख्या बलाढ्य संघाला परास्त करत असताना बाजी मारले मैदानामध्ये जबरदस्त आपली कामगिरी दाखवली जक्ष 11 भैरवदेव रिटगर संघानं हार्दिक अभिनंदन.